त्याच्या पहिल्याच प्रयत्नामध्ये 15 दिवसांची कोठडी देण्यात आली आणि मधल्या काळात जो काही तपास झाला त्यामध्ये 3 मोबाईल जप्त केले, त्याचबरोबर 2 गाड्या जप्त केल्या, व्हॉइस सॅम्पल घेतले, असे काही प्रामुख्याने बाबी मांडल्या। तुम्ही जी काही डिफेन्सची बाजू मांडली, 2 कोटींच्या कथित खंडणी जो काही आरोप वाल्मिक कराड यांच्यावरती होतो, त्याकडे कसं पाहताय? ते आरोप कितपत तथ्य आहेत? आपण FIR जरी पाहिलेला असेल, FIR मध्ये कुठेही यांनी खंडणी मागितला असा उल्लेख नाहीये आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये एक तसंही तपासामध्ये कुठेही आलेलं नाही की यांनी खंडणी मागितली आणि खंडणीच्या आधारे त्या गुन्ह्याचा यांचा अर्थार्थी काय सध्या त्यांच्या तपासापर्यंत तरी कुठेही उल्लेख आलेला नाहीये। हत्येच्या आणि मोक्यामध्ये त्यांना आरोपी बनवण्यात आलेला आहे, त्या प्रोडक्शन वॉरंट घेताना त्याची माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे का किंवा कोर्टासमोर? नाही, त्याची संदर्भात कुठलीही प्रोडक्शनची आम्हाला माहिती नाही। आता आम्हाला कळलं, त्यांनी तेच सांगितलं तुम्हाला उद्या आम्ही हे जे पेपर्स काढू, पेपर्स काढल्यानंतर पुढची कायदेशीर प्रक्रिया काय करायची ते नंतर चॅलेंज करायचं काय करायचे हे नंतर ठरवलं जाईल। त्याच्या केसला तुम्हीच अपियर होणार? नाही, उद्या PCR होईल, मी नाही येणार। सिद्धेश्वर ठोंबरे आपल्यासोबत होते, हे वाल्मिक कराड यांचे वकील आहेत आणि खंडणीच्या सगळ्या सुनावणीवेळी त्यांनी वाल्मिक कराड यांची बाजू कोर्टासमोर मांडलेली होती। मात्र आता प्रोडक्शन वॉरंट हत्येच्या गुन्ह्यामध्ये इश्यू झालेला आहे। हत्येच्या आणि मोक्याच्या गुन्ह्यामध्ये आरोपी बनवल्यानंतर वाल्मिक कराड याचा ताबा आज तुरुंग प्रशासनाच्या वतीनं SIT घेईल आणि त्यानंतर उद्या पुन्हा त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। या सुनावणी दरम्यान काय काय होतं, पोलीस कोठडीची नेमकी कोणती कारणं मांडतात ती बघून आम्ही पुढची भूमिका घेऊ, अशा पद्धतीची भूमिका वाल्मिक कराड याच्या वकिलांनी मांडलेली आहे। मात्र आता हत्येच्या आणि मोक्याच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड आरोपी झालेले आहे, त्यामुळे उद्या पोलीस कोठडीची कोणती कारणं असतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।